टीव्ही सत्यमेव व्रतम। कलाकारांनी त्यांच्या कलेपुरतं मर्यादित राहावं, महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करू नये। शिवेंद्रराजे भोसले। राहुल सोलापूरकर यांच्याविषयी शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रतिक्रिया। मुद्दा महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न चालू आहे का हे बघितलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उद्या महात्मा फुलेंवर काहीतरी येईल, यावर सरकारने कार्यवाही तर केलीच पाहिजे, मात्र एकदा कायद्याचं उदाहरण घडलं पाहिजे। जोपर्यंत एखादं उदाहरण घडत नाही तोपर्यंत इतरांना त्याची जरब बसत नाही। महापुरुषांवर वक्तव्य करणं हे सोपं नाहीये आणि ते खपवून घेतलं जाणार नाही, यासाठी कायदा तर झालाच पाहिजे। मात्र सध्या जो कायदा आहे त्यात कडक जी शिक्षा करता येईल ती केली पाहिजे। यामुळे मुख्यमंत्री महोदयबाबत गृह विभागाच्या माध्यमातून कडक कारवाई करतील। राहुल सोलापूरकर हे कलाकार आहेत, त्यांनी कोणाच्या प्रचारात आले तर ते कोणत्या पक्षात आले असं होत नाही। त्यामुळे कलाकारांनी पण त्यांच्या कलेच्या पुरतं मर्यादित राहावं आणि ज्याचे पडसाद समाजात उमटतील असं कलाकारांनीही करू नये। जसं राजकारण्यांनी कलाकारांना बोललं तर वाईट वाटतं, तसं राहुल सोलापूरकर जे बोलले आहेत ते शिवप्रेमी आणि आंबेडकर प्रेमींना दुःख झालंय। त्यामुळे कलाकारांनीही काही गोष्टी पाळल्या पाहिजेत। राज ठाकरे फडणवीस यांच्या भेटीविषयी भोसले यांच्या प्रतिक्रिया। भेट घेण्यामध्ये काही चुकीचं नाही। ठाकरे गट आणि विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहिलेला नाहीये। एवढं मोठं इलेक्शन झालं, बहुमत मिळालं, ईव्हीएमवर आरोप झाले, दिल्ली विधानसभेचा निकालही आला, त्यामुळे यावर ईव्हीएमचा आरोप होतोय का याची वाट आम्ही बघत होतो, मात्र तसं काही झालेलं नाहीये। त्यांच्याकडे काही काम नाहीये, जनतेनं त्यांना नाकारलेलं असल्यानं टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही। त्यांची टीका मनावर घेतली पाहिजे आणि त्यांच्या टीकेनं राज्याचं काही भलं होईल असं नाही। मुख्यमंत्र्यांच्या वर असलेल्या व्यक्तिद्वेषानं भरलेली ती टीका आहे। त्यामुळे कामाच्या माध्यमातूनच आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात त्यांचा ठसा उमटवतील याबद्दल आम्हाला खात्री आहे। पांडवगड गिर्यारोहक जे जखमी झालेले आहेत त्याबद्दल शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रतिक्रिया। मी या विषयाची माहिती घेतोय, तुम्ही सांगितल्यानंतरच मला हा विषय समजलाय। तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून बोलून मी याबद्दल सूचना देईन। काही विधान समोर येत आहेत। सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांवरचं वादग्रस्त विधान होतं, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती देखील वादग्रस्त विधान समोर आलेलं आहे। काय नक्की राहुल सोलापूरकरांवरती कारवाई होणार? नाही, मी त्या दिवशी साताऱ्यात जे माझं म्हणजे स्टेटमेंट किंवा दिलं होतं, माझं तर मत असं आहे की हे मुद्दामून म्हणजे महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न चालला आहे का हे बघितलं पाहिजे। एकीकडं छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आता एखाद दिवस उद्या महात्मा फुलेंवर काहीतरी येईल आणि कुणावर काहीतरी येईल। मग असं हे जे आहे हे मुद्दामून राज्यामध्ये अशांतता काही मार्गानं पसरवायची का हा प्रयत्न चालला आहे का हे, आणि हे सरकारनं कार्यवाही तर केलीच पाहिजे। आणि माझं तर मत असं आहे की एकदा उदाहरण घडलं पाहिजे कायद्याचं, कारण काही लोकांना जोपर्यंत एखादं उदाहरण घडत नाही तोपर्यंत इतरांना त्याचे ज्याला आपण जरब म्हणतो ती बसत नाही, भीती बसत नाही। तर हे महापुरुषांवर वक्तव्य करणं हे सोपं नाही आणि ते खपवून घेतलं जाणार नाही, हे 100% शासनानं म्हणजे कायद्याचा जे काय असेल तो वापर करून केलं पाहिजे। खरं तर यासाठी काही विशेष कायदा तयार नाही, कायदा झाला पाहिजे, कायदा होऊ दे। पण माझं म्हणणं आहे आज ज्या काही घटना घडतात ह्यात आत्ताचा जो कायदा आपल्याकडे आहे त्या कायद्यामध्ये जी कडक शिक्षा करता येईल ती केली पाहिजे। आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री महोदय याच्यावर योग्य विचार करून या बाबतीमध्ये हे जे प्रकार घडतात हे कायमचे थांबण्यासाठी योग्य ती कार्यवाही गृह विभागाच्या माध्यमातून करते। राजे, खरं तर याच्यामध्ये असं आहे की विरोधक असा आरोप करत आहेत की हे भाजपचे आहेत, भाजपच्या प्रचारात होते आणि हे जाणीवपूर्वक असं करतात। असं काय नाही बघा, ते कलाकार आहेत। आता कलाकार एखादा कुठल्या प्रचारात आला की तो त्या पक्षाचा होतो असं म्हणू शकत नाही। कलाकार आहेत आणि आपल्याला कलाकारांचा मान सन्मान आपण सगळेजण ठेवतो, पण कलाकारांनी पण त्यांच्या कलेच्या पुरतं थोडं मर्यादित राहावं। असे वक्तव्य अशा पद्धतीनं ज्याचे पडसाद समाजामध्ये उमटतात असे कलाकारांनी पण करू नये, हे थोडं कलाकारांनी पण जपलं पाहिजे। मग त्यांना जसं राजकारण्यांनी काय बोललं कलाकारांना जसं वाईट वाटतं तसं आज तुम्ही जे बोललात, राहुल सोलापूरकर जे बोललेत, हे शिवप्रेमींना पण आणि
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला पण त्याचं दुःख झालं. मग कलाकारांनी पण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. हे पाहायला मिळाले. भेट घ्यायला सर काही नाही, साहेबांनी मला वाटते स्टेटमेंट पण दिले त्याच्यावर, किंवा माझं त्यांनी काय तर अभिनंदन केलं होतं आणि मी येऊन जातो. भेट घेण्यामध्ये काही चुकीचं नाही. आज त्यात काय ठाकरे गट त्यावरून टीका करताय. आता ठाकरे गटाला किंवा विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. आता इलेक्शन झाले, एवढं मोठं म्हणजे बहुमत मिळालं, त्यानंतर EVMवर सगळं सुरू झालं, EVMमुळे झाले. आता दिल्लीचा निकाल झाला, अजून दिल्लीच्या निकालावरनं आम्ही वाट बघत होतो की EVMचा विषय येतोय का, पण आला नाही. आता मग दुसरं आता काम काय, त्यांना काम काहीच नाही. लोकांनी नाकारले, जनतेनं नाकारले आणि टीका करण्याशिवाय आता त्यांना पर्याय नाही. ही त्यांची परिस्थिती झाली आहे. त्यामुळं त्यात काही म्हणजे फार काही त्यांची टीका मनावर घेतली पाहिजे किंवा त्याच्यातनं काही राज्याचं भलं होणार आहे असली काही टीका नाही. व्यक्तिद्वेषानं, मुख्यमंत्री साहेबांच्यावर असणाऱ्या व्यक्तिद्वेषानं भरलेली ती टीका आहे, बाकी त्याच्यामध्ये काही नाही. आणि लोकांना माहीत आहे काम करणारं कोण आहे, कोण कर्तबगार आहे. आज त्यामुळं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज सरकार झालं. आज सरकार काम करतंय आणि नक्कीच कामाच्या माध्यमातूनच आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये आपला ठसा अजून चांगला आणि खोलवर उमटवतील याची आम्हाला खात्री आहे. खरं तर पांडवगडावर ना 6 गिर्यारोहकांवर हल्ला झालाय. त्यातले 2 गिर्यारोहक जे आहेत ते गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते. काय नेमकं बचाव कार्य कशा पद्धतीने? आता मी माहिती घेतो ह्या विषयाची, कारण हे आपण आत्ता सांगितलं त्यावेळेलाच मला खरं म्हणजे कळालं. मला काही कळलं, पण सिव्हिल सर्जन असतील किंवा आमचे मेडिकल कॉलेजचे डीन असतील आणि त्या ठिकाणचे प्रांत वगैरे ह्यांना नक्की मी थोडंफार सूचना देईन. आता मी इथनं चाललो आहे धाराशिवला, पण फोनवरनं नक्की सूचना देईन की बाबा लवकरात लवकर तिथलं काय प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे जे जवळचं असेल त्या ठिकाणी ट्रीटमेंट जी आहे ती योग्य पद्धतीने जी आहे ती मिळावी.